राज्यात गेल्या काही दिवसांपासून कुत्र्या मांजऱ्यासारख्या लोकांच्या हत्या होत आहेत। किरकोळ कारण असलं तरी थेट संपवलंच जात आहे। त्यामुळे राज्यात पोलिसांचा धाक उरलाय की नाही असा प्रश्न आता निर्माण झाला। कारण लोहगड प्रकरणावरून फक्त महाराष्ट्रच नाही तर देश हादरलाय। नसरापूर प्रकरण, श्रीरामपूर हॉटेल मालकाची हत्या, विलास घुले हत्या प्रकरण, मयंक लोहार हत्या प्रकरण, पुण्याचं गँगवार, छत्रपती संभाजीनगर मधील भाईगिरी, नांदेडमध्ये लव ट्रायंगल मधून 24 वर्षीय तरुणाची हत्या, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, अशी अनेक प्रकरणं आहेत ज्यात हालहाल करून हत्या करण्यात आली आहे। आरोपींना पोलिसांचा जराही धाक उरलेला नाहीये। या व्हिडिओतून पाहूयात की महाराष्ट्र बिहारच्या वाटेवर आहे का? राज्यात एवढ्या गुन्हेगारीच्या घटना का घडतायत? महाराष्ट्रात यूपी सारखं एन्काउंटर आणि बुलडोजर पॅटर्नची गरज आहे का? नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। यूपी म्हणजेच उत्तर प्रदेश आणि बिहारमधून नेहमी हत्येच्या घटना समोर यायच्या। कधी 10 रुपयांसाठी तर कधी 100 रुपयांसाठी हत्या केल्या जायच्या, तर कधी किरकोळ वादातून थेट निर्घृणपणे एखाद्याला संपवलं जायचं। त्यामुळे असं वाटायचं की यूपी बिहारमध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही, त्या ठिकाणी पोलीस आहेत की नाहीत। महाराष्ट्रात बरं आहे, संत आणि थोर महापुरुषांच्या महाराष्ट्रात अशा कोणत्याच घटना घडत नाहीत असं वाटायचं। वारीच्या माध्यमातून सर्वजण एक आहेत असा संदेश दिला जातो। पण याच महाराष्ट्राची परिस्थिती आता यूपी बिहार सारखी झाली आहे। राज्यात गेल्या काही दिवसांपासून कुत्र्या मांजऱ्यासारख्या लोकांची हत्या केली जाते। त्यामुळे राज्यात पोलिसांचा धाक उरलाय की नाही असा प्रश्न निर्माण झाला। कारण पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावरील प्रकरणावरून फक्त महाराष्ट्रच नाही तर देश हादरलाय। 26 वर्षीय केतन अग्रवालची त्याच्याच होणाऱ्या पत्नीनं सिया गोयलनं प्रियकर चेतन चौधरीच्या मदतीनं 400 फूट खोल दरीत ढकलून निर्घृण हत्या केली। आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी केतनची हत्या करून हा अपघात असल्याचा बनाव केला। पण केतनच्या बहिणीला सियावर संशय आला। त्यानंतर पोलिसांनी सियाला आणि तिचा प्रियकर चेतनला अटक केली आणि सर्व प्रकार महाराष्ट्रासह देशासमोर आला। गुन्हेगारीची ही मालिका इथंच थांबत नाही। नागपूर, महाराष्ट्राची उपराजधानी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं घर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं घर, चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री, ज्या नागपूरची ओळख मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्याच्या गप्पा सुरू आहेत, त्याच नागपुरात केवळ 10 रुपयांच्या चहावरून एका मजुराची हत्या करण्यात आली। ही भयानक घटना कपिलनगर परिसरातील सहारे पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या एका चहा आणि पान टपरीवर घडली। आरोपी कैलासनं मृत मनोजकडे उधारीचे 10 रुपये मागितले। मनोज सध्या माझ्याकडे नाही, नंतर देतो असं म्हणाला। त्यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि मग कैलासनं मनोजची थेट हत्याच केली। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे अवघ्या 3.5 वर्षांच्या चिमुकलीवर भीमराव कांबळे या 65 वर्षांच्या नराधमानं अत्याचार करून तिची हत्या केली आणि मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्यात लपवून ठेवला। या घटनेनंतर पुण्यासह राज्यभरात वातावरण चांगलंच तापलं। कोर्टानं या आरोपीला थेट फाशीची शिक्षा ठोठावली। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात हॉटेलमध्ये जेवण उशिरा मिळाल्यानं 3 मद्यधुंद तरुणांनी हॉटेल मालकावरच धारदार शस्त्रानं सपासप वार करून त्याची हत्या केली। ज्याच्या निषेधार्थ संपूर्ण श्रीरामपूर शहर कडकडीत बंद झालं। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथेही अशीच धक्कादायक घटना घडली। हॉटेल व्यावसायिक विलास घुलेची 9 ते 10 जणांच्या टोळीनं पोटात चाकू खुपसून अत्यंत निर्घृणपणे हत्या केली। या प्रकरणात राजकीय नेत्याच्या मुलाचं नाव समोर आल्यानं केजमध्ये तीव्र जनआक्रोश मोर्चा आणि पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलनं करण्यात आली। सध्या याचा तपास विशेष तपास पथक म्हणजेच SIT करत आहे। पुण्यात तर गँगवार भडकतानाच दिसतं। माजी नगरसेवक वनराज अंदेकर यांच्या खून प्रकरणाचा बदला घेण्यासाठी भर रस्त्यात रिक्षा चालक अक्षय उर्फ बाळा मस्के याच्यावर अंधाधुंद गोळीबार करून त्याची हत्या करण्यात आली। छत्रपती संभाजीनगरमधील मुकुंदवाडी परिसरात सिगारेट ओढू नको असं म्हटल्यानं 15 वर्षीय अल्पवयीन मुलानं 50 वर्षीय व्यक्तीची हत्या केली। त्यानंतर शर्टची कॉलर हवेत उडवत माझात निघून गेला। नांदेड शहरात लव ट्रायंगल मधून 24 वर्षीय सचिन काळेची मध्यरात्री धारदार चाकून भोसकून हत्या करण्यात आली। तर छत्रपती संभाजीनगरच्या
वाळूज औद्योगिक क्षेत्रातील बजाजनगर भागात एका 43 वर्षीय महिलेनं तिच्या माजी प्रियकराच्या पत्नीच्या घरात घुसून धारदार शस्त्रानं अमानुष हत्या केली. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची अमानुष मारहाण करत हत्या करण्यात आली. ज्याचे फोटो सोशल मीडियावर लीक झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात तीव्र पडसाद उमटून धनंजय मुंडेंना या प्रकरणात मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. सर्वसामान्य मुंबईकर ज्या लोकलनं प्रवास करतो तिथंही आता नागरिक सुरक्षित नाहीत. चर्चगेटवरून सुटलेल्या नालासोपारा फास्ट लोकलच्या डब्यात 22 वर्षीय मयंक लोहारनं सहप्रवासी रोशन सुवर्णाला पावसाचं पाणी आत येत असल्यानं फक्त लोकलचा दरवाजा बंद कर असं सांगितलं. या किरकोळ कारणावरून मध्यधुंद रोशननं बॅगमधून मोठा चाकू काढला आणि मयंकच्या छातीवर वार करून त्याचा जीव घेतला. मुंबईच्याच माहीम स्टेशन बाहेर गर्दीत चुकून धक्का लागल्याच्या वादातून एका माथेफिरूनं एका नोकरदार तरुणावर चाकून प्राणघातक हल्ला केला. या सर्व घटनांमुळे आता एकच प्रश्न उपस्थित होतोय की महाराष्ट्रात यूपी सारखं एन्काउंटर आणि बुलडोजर पॅटर्नची गरज आहे का? गुन्हेगारांच्या मनातली खाकीची भीती पूर्णपणे संपली आहे का असाही प्रश्न आता निर्माण होतोय. या घटनांवरून तर स्पष्ट होतंय की राज्यात पोलिसांचा धाक उरलाच नाही. विकासाच्या आणि मॅन्युफॅक्चरिंग हबच्या गप्पा मारणाऱ्या नेत्यांनी आधी महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेकडे नीट लक्ष देण्याची गरज आहे. ज्या मुख्यमंत्र्यांकडे पोलीस खातं म्हणजेच गृहमंत्रीपद आहे त्यांनी पोलिसांनाही जागं करण्याची आणि गुन्हेगारांचं कंबरडं मोडण्याची कडक पावलं उचलण्याची गरज आहे. अन्यथा सुसंस्कृत महाराष्ट्राची अवस्था बिकट व्हायला वेळ लागणार नाही. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.